मी रिसेंटली ससूनमध्ये एका पेशंटला भेटलो आणि त्याला डिसीज होता ITP म्हणजे इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक परफ्युरा. त्या डिसीजमध्ये काय होतं आहे, तर बॉडीमध्ये प्लॅटलेट कमी होतात. आता इम्युन म्हणजे आपली बॉडीच अटॅक करायली. तर मला एवढं माहीत होतं की समजा प्लॅटलेट कमी झालं तर आपण त्या चढवतो म्हणजे ट्रान्सफ्युजन करतो. पण ह्या पेशंटमध्ये आपण काही ड्रग्स पण यूज करत होतो. तर आता पहिल्यांदाच माहीत झालं की प्लॅटलेट कमी झाल्यानंतर कोणते ड्रग्ज यूज करू शकतो आणि ते माहीत पाहिजेत आपल्याला. एक तर एल्ट्रोम्बो पॅक आहे. तर एल्ट्रोम्बो पॅक कसं आहे, हे टॅबलेट फॉर्ममध्ये येतं आहे आणि हे ॲक्ट कसं करतं आहे, तर हे थ्रोम्बोपोएटिन रिसेप्टर अगोनिस्ट आहे. ह्या रिसेप्टरवर जर ॲक्ट केलं तर प्लॅटलेटचं काउंट इन्क्रीज होतं आहे. हे ड्रग त्या रिसेप्टरवर जाऊन ॲक्ट करून प्लॅटलेटचं काउंट इन्क्रीज करतं. हे कसं घेतो आपण टॅबलेटच्या फॉर्ममध्ये. अजून दुसरं एक ड्रग आहे रोमिप्लॉस्टिन. ते रोमिप्लॉस्टिनमध्ये ह्याच्यात एल्ट्रोम्बो पॅकमध्ये काय डिफरन्स आहे, फक्त हे रोमिप्लॉस्टिन इंजेक्टेबल फॉर्ममध्ये देतो आणि दोन्ही ड्रग्स मेकॅनिझम सेमच आहे. थ्रोम्बोपोएटिन रिसेप्टर अगोनिस्ट दोन्ही पण त्या रिसेप्टरवर जाऊन प्लॅटलेटचा काउंट इन्क्रीज करतात. तर आपल्याला माहीत पाहिजे हे फक्त ITPमध्येच नाही देऊ शकत, अजून पण कोणत्या कंडिशनमध्ये जर प्लॅटलेट कमी झालं तर त्या कंडिशनमध्ये पण आपण हे ड्रग्स यूज करू शकतो. तर ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला माहीत पाहिजे हे